इथून निघतोय गुहागरच्या स्टॉपला जायला आणि इथून आम्ही आता रिक्षाने निघाल इथं. आता इथं आम्ही होतो आईकडे होतो. आई हे गाव कुठलं आता इथं? आजगोली गाव आहे हे. तर मग आता आम्ही आईने त्यांनी सांगितले की रिक्षाने जातो मी. तर मग आम्ही निघतो इथून आणि मग गुहागरवरून आम्ही थेट गणपतीपुळेला जाऊ. ठीक आहे चला. गणपतीपुळे महाराष्ट्रात सर्वात सुंदर पर्यटन स्थळापैकी एक असलेलं हे ठिकाण प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी पाहायचं असतं. येथे असलेलं श्री गणेशाचं मंदिर, सुंदर निळशार समुद्र आणि कोकणाचा निसर्ग घर बसल्या पाहायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. किती तिकीट घ्या? 80 रुपये. 80 रुपये 1 पर्सन का? एक नाही काय कमी नाही तो भाडं भाड्यावर कशी टावर आहे? नाही भाडं. हां का? जाऊ बस. त्याला बस कोणती आहे आता? 200 रत्नागिरी जाताना चौसाळ भेटेल का आता? चौसा भेटेल आता नाही 11:30. 11:30 लागेल का? ठीक आहे चालेल. आणि तिथनं मग कुठली पुढची? चौसाळचे फेरी भेटेल आणि तिथून मग पुढची कोणती? तिकडे जयगड भेटतात. ठीक आहे जयगड ना. ओके थँक्यू सर. भाऊ पुढे निघालाय. चौसाळ समुद्र खाडी कोकण किनारपट्टा. दोघांसाठी स्पेशल बस तर भाऊ कुठे उतरून चाललोय आता आपण? आता हे कुठे उतरलंय रे? ते तवसाळ मध्ये उतरलंय. काहीतरी अराउंड 62 किलोमीटर आलंय आम्ही गुहागरमधून. आणि आता हे आम्ही ते सोडलंय आम्हाला बसवाल्याने आणि आता आम्ही चाललोय डांबरीचे. आता डांबरी सर्वात गोष्ट ही मोठी आहे की आता चाललोय आपण गणपतीपुळेला, पण तिकडून आलोय आपल्याला इथून गुहागरला जायला बस नाहीये. किती वाजता बस आहे? 5 वाजता. तर असं अडकलोय अंजान देश अंजान शहर. म्हणजे पहिल्यांदा कोकणात आलोय आपण आणि इकडचं जास्त काही माहित नाही, पण तरी पण आपण जाणार. आपण आखिरी सांस तक लढते रहेंगे. देखते क्या होता है आगे. काहीच माहित नाही इथं. सब नाही आहे इथं. पण लोक नाही आहे, गाव नाही आहे, सगळं नवीन आहे. पण एवढं भारी वाटतं ना, फिलिंग एवढी. तर मी सगळ्यांना एक आवर्जून नक्की सांगेल की सर्वांनी एकदा तुम्ही या नक्की इकडे व्हिजिट करा. कुठे नका जाऊन, पण कोकणात 100% या. एकदा आलं ना परत जाऊशीच वाटत. आणि कोकणातली साधी भोळी माणसं पहा, त्यांचं बिहेवियर, नेचर, इथलं कल्चर आणि
हे सह्याद्रीच्या कुशीत हे सर्व निसर्ग वगैरे. आता आपण पुढे जाऊया. चलो. तर आपण रत्नागिरीला येऊन आपण एवढं काय पाहू शकतो. मला एक्सपिरियन्स पण नव्हतं की आपण मी कोकणात येऊन एवढं काय पाहिजे. इकडे केलं आपल्याला मी पहिल्यांदा शिप पण फर्स्ट टाईम बघतोय आणि खूप आनंद होतोय. तुम्ही पण या कोकणात, कारण मला पण नव्हतं माहिती की इकडे येऊन एवढं खूप काही बघेल. अजून गणपतीपुळेला पण जायचे, आपण तिकडे गेलो पण खूप काय पाहणार आहोत. चला. याच्यावर असं विचारते तुम्ही किती जण आहेत आणि तुमची गाडी पण न्यायची असेल त्या बस शिपमध्ये तर ती गाडी पण घेऊ शकतात. त्याचं पण एक्स्ट्रा चार्जेस घेतात. वरनं छोटे मुलं मिसेस असेल ते पण सांगा. ओके. तर आता 2 वाजता आम्ही जाणार आहे तिकडे. जाऊयात. अरे नखवा हो नखवा गोमू माहेरला जाते गोमू माहेरला जाते हो नखवा हिच्या घोवाला कोकण दाखवा हे गोमू माहेरला जाते हो नखवा हिच्या घोवाला कोकण दाखवा. आता काय नाही झालं. जयगडला जायचं होतं ते पण कॅन्सल झालं आहे. आणि रत्नागिरीला आता बस लागली आहे इथं जयगडमधून. तर ती आम्ही गणपतीपुळ्याला उतरणार, पण तिकडून यायला गाडी आहे का नाही इकडं, नाहीतर मग आम्हाला त्या रूटने दुसऱ्या मार्गे जावं लागेल चिपळूणला. चिपळूणवरून डबल गुहागरची बस पकडायला लागेल आणि ती सकाळी 5:30ला इथं गुहागरमध्ये येते. आम्हाला हा असा प्रवास चक्रव्यूहमध्ये आम्ही बसलेलो आहे आता इथे. सो बघूया, नाही माहीत काय होणार आहे पुढे. चलो. वाढतली बाग देखणी गो कोकणी नारळी पोफळी चवखरी गणराया नांदतो इथे ह्या कोकणी नाचतो दशावतारातुनी कोकण हा जणू उन्हाळी सुट्टीचा जोडीला आंबा पोळीचा तावा कोकणची निळी निळी खाडी तावा कोकणची निळी निळी खाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी भगवा बोली फुलांचा काटवा हो हिच्या घोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा हो हिच्या घोवाला. आता इथं आम्ही रूम घेऊन आता आम्ही गणपतीपुळेला निघालो आहे. कारण आता घरी म्हणजे गोवाघरला जायला आम्हाला उशीर होईल आणि बस पण नाही जायला, त्यामुळं आता आम्ही इथं संध्याकाळी राहणार आहे. त्यामुळं आता आम्ही चालत गणपतीपुळेकडे निघालो. एक 20 मिनिटाचा रस्ता आहे. चलो. गणपतीपुळेची कमान ओलांडायची आणि सर्व बाप्पाच्या इच्छेत सोडायचं. नजर जावी तिथे पाणी बघून मन शांत होतं.
ट्रॅव्हल करत असताना जो थकवा जाणवतो तो मात्र क्षणात गायब व्हावा असं सौंदर्य. शांतता जो कोकणी जायला या. हाय हॅलो नमस्कार, मी विशाल भवारी आणि तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर आज आपण आलो आहे इथं गणपतीपुळेच्या दर्शनाला. तर हे एक पर्यटन स्थळ आहे आणि इथे पाहू शकता खूप गर्दी वगैरे. हे माझ्यासोबत आहे रोहन. चला तर मंदिरात जाऊन दर्शन करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सुखद नारळाची हवा आणि लाटांचा चंचल आवाज मनाला एक आनंद देतो. तर दर्शन झालंय, पाहू शकता पाठीमागं मंदिर आहे. पाठीमागे इकडे बीच आहे, समुद्र आहे. ये साकड घाली तो गाभाऱ्यात. डोळे बंद करून किनाऱ्याची थंड वाळू धरून अलगद सोडावी, तशी मनातील भावनांचा घुसमट व्यक्त करावा. करीतो रे देवा. मंदिराचा घंटानाद ऐकून जग विसरून सर्व प्रश्न उत्तर या कोकणच्या गणपतीपुळे बीचची ही एक ओळख. समुद्र कसा दिसतोय पहा, मी शब्दात नाही सांगू शकत, इतकं भारी वाटतंय. मंदिराच्या समोर समुद्रकिनारा असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या ठिकाणी मज्जा करता येते. पाणी बघू शकता, पाणी पाणी. हे बघा पाणी. विशाल भाऊ आता निघूया आणि ब्लॉग करूया. आता तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. टाटा बाय बाय, टेक केअर. तुझं मागतो मी आता, मागतो आता तुझं मागतो मी आता. संध्याकाळच्या वेळी इथला समुद्र किनाऱ्यावरून सूर्यास्त पाहायची काही मजाच वेगळी असते. मावळतीचा सूर्य जणू मला बोलवत आहे आणि बोलत आहे की आजपर्यंत खूप थकलास, क्षणभर विश्रांती घे. तुझं मागतो मी आता.